मित्रांनो नमस्कार. माझ्या मॉडर्न गोट फार्मिंग चॅनलमध्ये मी आपले मनापासून स्वागत करतो आहे. मित्रांनो, जर चॅनलवर माझ्या फर्स्ट टाईम असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे ऑलरेडी माझ्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत त्यांनी माझ्या चॅनलची माहिती आपल्या शेळी पालकांना किंवा जे पशु व्यवसाय करत आहेत त्यांना माझ्या चॅनलची माहिती द्या. तर आज मी एक वेगळा विषय घेऊन आलो आहे. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे की आपल्याला माहिती आहे शेळीपालनामध्ये आपल्याला वाळला चारा, हिरवा चारा आणि पशुखाद्य ही आपल्याला गरज असते. तर आता एक दादा आहेत, ते आपल्या पशुला घेऊन जाण्यासाठी हा चारा त्यांनी तयार म्हणजे कडबा कुट्टी म्हणतो आपण, कुट्टी घेऊन जात आहेत. हे आपण जो पशुसाठी लागणारं जे खाद्य आहे त्या खाद्याच्या शॉपमध्ये आपण आलेलो आहे. आणि हा पावसाळ्यात आपल्याला अतिशय उपयुक्त चारा आहे. म्हणजे ओला चारा पावसाळ्यात घातला तर बऱ्याच वेळा हगवण लागते किंवा पावसाळ्यात हिरव्या चाऱ्यावर काही कीटक असतात आणि ते कीटक आपल्याला जनावरांच्या किंवा शेळीच्या पोटात जाऊन आपल्याला त्यांचे आजार बळावतात. तर त्याच्यासाठी हा एक वाळला चारा हा एक उत्कृष्ट पर्याय आहे. आणि चांगल्या प्रकारे जर अशा पद्धतीने जर गोडाऊनमध्ये आपण जर साठवून केली आणि आपल्याला जर व्यवस्थित नियोजन केलं तर आपल्याला वर्षभर किंवा 6 महिने आपल्याला शेळीपालन किंवा पशु व्यवसाय चांगल्या प्रकारे चालू शकतो. तर आपण एका जिथं पशुच्या ठिकाणी जे चारा आहे तो चारा विक्री होतो त्याला त्या ठिकाणी आपण आलेलो आहेत. आणि ही आपल्याला दिसते आहे कुट्टी म्हणतो आपण, म्हणजे कडब्यापासून कुट्टी. तर सरांची माहिती घेऊया. सर नमस्कार, माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर हे आपलं कडबा कुट्टी आहे. हे कडबा कुट्टी म्हणजे कडब्यापासून आपण बनवलेली. बरं, थोडी माहिती द्या तुम्ही, काय ॲक्च्युली याचा फायदा जनावरांना कसा होतो? जनावर पोटा शाबुराचं हे होते, घट्ट होते. बरं, हे होतं वर्षात थोडं बदल पाहिजे, व्हरायटी पाहिजे. शाबूत राहायचे जनावर. एक वैरण काय होते, पातळ असतं, हे होते, अंग धरत नाही, बरोबर, काय होत नाही. हो आपल्याला कसं सगळे लागते की नाही. हां, तर जरा तुम्ही महाग असते जरा, हां पण भाडावर एवढं पाठीवरून काय ते तुम्ही ठेवायला पाहिजे. हां. तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाचं त्यांनी सांगितलेलं आहे. जसं आपल्या ताटामध्ये आपल्याला व्हरायटी लागते, रोज रोज तेच खाऊन आपल्याला कंटाळा येतो, तसं जनावरांच्या किंवा शेळीपालनाविषयी माझं चॅनल आहे. तर त्यांनाही कंटाळा येतो. तर त्यांना अशा व्हरायटी ठेवायला पाहिजेत, म्हणजे हिरवा चारा, वाळला चारा, पशुखाद्य. तर कडबा कुठे आहेत सर? थोडंसं रेट सांगा, कसा पर किलो किती आहे कडबा? 40 रुपयाचं असतं. 40 किलो 40 किलोचं मित्रांनो 40 किलो आहे. हां. 600 रुपये. 600 रुपये. तर मित्रांनो, म्हणजे सर पर किलो कसं पडतं? 15-16 रुपये किलो, 15 रुपये किलोनी आपल्याला. बरं. तर मित्रांनो, म्हणजे 40 किलोचं ही गोणी आहे आणि 15 रुपये किलो विक्री त्यांनी जागेवर करतात. म्हणजे तसं पाहिलं तर आपल्याला जनावर आपल्याकडे किती आहेत, नंबर जनावर शेळ्या किती आहेत, आणि आपल्याला माहिती आहे की 1 किलो किंवा आपल्या शेळीपालनामध्ये 2 किलो आपल्याला चारा पर दिवसा लागतो. तर त्याप्रमाणे आपण कॅल्क्युलेशन 365 दिवसाचं किंवा 6 महिन्याचं जरी कॅल्क्युलेशन करून आपल्या शेडवर किंवा गोठ्यावर जर करून ठेवलं तर पावसाळ्यात आपल्याला धावपळ करायची गरज नाही आहे. व्यवस्थित एका ठिकाणी आपण घालू शकतो जनावरांना किंवा शेळीपालकांना. तर अतिशय म्हणजे व्यवस्थापनातलाच हा एक भाग आहे. आणि अशा पद्धतीनं साठवणूक करा जेणेकरून आपल्याला 6 महिने वर्षभर आपल्याला शेडचं नियोजन होईल आणि शेळ्यांना चांगल्या प्रकारे स्टोअर करून आपण त्यांना घालू शकतो. आणि हा वाळला चारा आहे मित्रांनो. पावसाळ्यात आपल्याला वाळला चारा खूप गरजेचा आहे, कारण त्यांची डायजेशन सिस्टीम जी असते पावसाळ्यात, तर ही आपल्याला व्हरायटी थोडंसं कंटिन्युअस आपल्याला ओला चारा घालता येत नाही, कारण आजारी पडतात आणि पोटदुखी होते किंवा वेगवेगळे जे आजार आहेत आपले आजाराविषयी मी वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येतच असतो. पण आता सध्या आपण वाळला चारा संदर्भात घेतो आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, हे पशुचं केंद्र आहे जिथं पशुखाद्य केंद्र म्हणतो आपण. तर पशुखाद्य केंद्रामध्ये आपण हा व्हिडिओ शूट केलेला आहे. आणि सरांनी पण आपल्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन, धन्यवाद माझ्या चॅनलमार्फत. आणि त्यांच्या व्यवसायामध्ये पण त्यांना आपण आपल्या शेळीपालनाविषयी, आपण कोणी शेळीपालक असतील तर आपण ॲड्रेस देऊन ते इथून घेऊ शकतात. आणि अशा पद्धतीनं साठवण करा. चॅनलचं माहिती आहे की या चॅनलमार्फत आपल्याला अशा पद्धतीनं शेडवर साठवणूक करा आणि अशा पद्धतीने खाली ताडपत्री घालून त्याच्यावर व्यवस्थित ओलावसरपणा येणार नाही आणि अशा पद्धतीनं रचून व्यवस्थित एका ठिकाणी ठेवा, म्हणजे तुम्हाला
चारा उपयोगी पडेल. तर एवढी छोटीशी माहिती आहे पण अतिशय उपयुक्त माहिती आहे. होप आशा करतो तुम्हाला या व्हिडिओमार्फत तुमच्या शेळीपालनाविषयी तुम्हाला ह्या विषयाशी संबंधित तुम्हाला त्याचा उपयोग होईल. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि मित्रांनो, चॅनलला खूप सबस्क्रायबर कमी आहेत. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलची माहिती आपल्या शेळीपालकांना द्या. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.